आपण आज अंड्याची भाजी तयार करतो आहे. तर कांदा भाजायला घेतला. कांदा भाजून त्याच्यात थोडंसं तेल टाकलं. त्याच्यात खोबरं आणि अद्रक लसूण टाकला. चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये टमाटर टाकलं. आपण चांगलं मिक्स करून आता त्याचं वाटण काढूया. वाटण काढून घेतलं. अंड्याची भाजी करूया. त्याच्यात कांदा, लसूण, मिरची पावडर, हळद आणि मी सुहानाचा मटन मसाला किंवा चिकन मसाला घेऊया आणि मीठ आहे. आपण एवढंच टाकूया. गॅस पेटवते. गॅस पेटवून आपण थोडंसं कढई ठेवली. त्याच्यात तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं का त्याच्यात मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं वाटण मिक्स करून, कारण की ते जळावू नये मसाले म्हणून. नंतर वरतून हळद टाकायची. थोडं मटन मसाला किंवा चिकन मसाला टाकूया. मीठ टाकूया. चांगलं मिक्स करूया. मिक्स करून झालं थोडासा अजून मसाला राहिलेला उरलेला मसाला तो आपण परत एकत्र एकजीव करूया. एकजीव झाल्याच्या नंतर थोडंसं तेल सुटूपर्यंत चांगलं मिक्स करून, आता तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये. मग आता अंडे घेतलेत मी 4 अंडे टाकलीत मसाल्यामध्ये. आपण चांगले मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं तेल सुटूपर्यंत राहून देऊया. मग थोडंसं मिक्सरमध्ये मसाला राहिला तो धुवून मी भाजीमध्ये टाकला. आता तो मिक्स करूया छानपैकी. 1-2 उकळ्या काढल्याच्या नंतर थोडंसं तेल सुटलं त्याला. बघा, तुम्ही बघू शकता कशी झाली आहे ती भाजी, अंड्याची भाजी. कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.